नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता पूर्णपणे दुष्काळ सदृश परिस्थिती आहे आणि सोलरची काय अवस्था आहे पाहूया आपण. सोलर चालू होत नाही, पाणी पण येत नाही आणि हाय स्पीड वगैरे असं लिहून येते. तरी 3 HP सोलर आहे. सकाळचे 9 वाजलेत. मी तुम्हाला दाखवतो किती पाणी मारतो हा सोलर आणि कशा प्रकारे बंद होतो. खूप शेतकऱ्यांना माहिती नाही आणि आपलं सोलर जर चालू ठेवायचं असेल तर मी एक जुगाड सांगणार आहे. या जुगाडानुसार 1 इंच पाणी आरामशीर तुम्ही वापरू शकता. मोटर उलटी करण्याची कोणतीही गरज नाही. एकदम सुरक्षित उपाय मी सांगणार आहे आणि असा उपाय तुम्हाला यूट्यूबवर कुठे भेटणार नाही. तर पूर्णपणे हा व्हिडिओ पहा. तर मित्रांनो, ही मोटर आहे. या मोटरला फक्त 1 इंच पाणी येतं आहे वरती, पण मी दिवसभर 1 इंच पाणी चालवतो. तर मी मोटर ऑन केली. आत्ता किती पाणी येतं ते पण दाखवतो. एवढं पाणी जर असेल तर मोटरी हाय स्पीड म्हणजे जास्त ही रन मोटर झालेली आहे. तर तुम्हाला एक मी जुगाड सांगतो आहे. त्या प्रकारे मी एक मोटर गेली 1 वर्षापासून चालवतो आहे. तर मोटर चालू होण्यापर्यंत तुम्हाला त्या जुगाड कसं करायचं तेच दाखवतो. तर मित्रांनो, हा जी प्लेट आहेत या सगळ्या हे पहा, 6 प्लेट आहेत. 3 HP सोलर आहे. तर मित्रांनो, या सोलरला इकडून सूर्य आहे ना पूर्वेकडून, तर त्या बाजूनी तुम्ही अशी सावली पाडायची की थोडी थोडी सावली पाडायची, म्हणजे ऊस वगैरे उभं करायचं आहे. आमच्या तिकडे मळ्यात ऊस आहे ऑलरेडी, त्यामुळे काय अडचण नाही. ऊसाची सावली पडली की थोडी थोडी सावली पाडायची. त्यानंतर तुमचं आहे 1-1.5 इंच पाणी आरामशीर दिवसभर चालतं. तर अशा प्रकारे तुम्ही उपाययोजना करू शकता. पाणी वरती आले पाहू शकता, एवढं पाणी आहे. 1-1.5 इंच हे दिवसभर इतकं पाणी आता मला गरज नाही आहे. पण मी तिकडे एक बोर माझा असं याच्यापेक्षा कमी जास्त पाणी जरी दिवसभर सोलर चालू राहतो. या बाजूने थोडी थोडी सावली पाडणे, काहीतरी उभं करून आरामशीर दिवसभर सोलर चालू राहतो. तर मित्रांनो, हे जुगाड आहे. मोटर उलटी करण्याची गरज नाही. धन्यवाद.